मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय, दोन मोठे निर्णय निर्गमित आले. नवीन अपडेट समोर. चला तर पाहूया. या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे, राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 17/2/2025 रोजी निर्गमित करण्यात आले दोन महत्त्वपूर्ण निर्णय. चला तर पाहूया स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने केली दोन शासन निर्णय निर्गमित दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय. चला तर पाहूया दोन निर्णयाचे स्पष्टीकरण. पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण. राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 17 फेब्रुवारी 2025 रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या निर्णयात सेवा पुनर्विलोकन तर दुसऱ्या निर्णयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती प्रकरणे सादर करणे याबाबत आहेत. शासन निर्णय क्रमांक 1 चे स्पष्टीकरण. सेवा पुनर्विलोकन. विद्युत निरीक्षणातील अधीक्षक अभियंता गट अ राजपात्रित या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50 किंवा 55व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्याच्या संदर्भात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र शासनाच्या नागरी नियम 1982 च्या नियम 10(4) व नियम 65 अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या 50 किंवा 55व्या वर्षी अथवा 30 वर्ष सेवा अर्थकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यांची सेवा पुनर्विलोकन करून त्यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावेत असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार पुनर्विलोकन करून त्यांना शासन सेवेत मुदत देण्याच्या सूचना केल्या आहेत. सदर निर्णयानुसार नमूद अधीक्षक अभियंता यांच्या वयाच्या 50 किंवा 55व्या वर्षी किंवा 30 वर्षीय अर्थकारी सेवा अगोदर घडेल त्यानंतर सेवेत राहण्यासाठी समितीने शिफारसी पात्र ठरलेल्या आहेत. त्यानुसार दोन शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे निवृत्ती प्रकरणे याही संदर्भामध्ये महत्वाचा निर्णय आहे. राज्य व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक 17/2/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान महामंडळाकडून महा-आय-टी विभागाकडून राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची निवृत्ती प्रकरणे महालेखापाल यांना ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याच्या बाबतीत प्रणालीत तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेऊन सुरक्षा